महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सचिनदादा घोरपडे, माजी संचालक कोल्हापूर शेती बाजार उत्पन्न समिती, समन्वयक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राधानगरी विधानसभा, सौ वैशाली सचिनदादा घोरपडे, माजी सभापती पंचायत समिती भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी एकाहाती सत्ता असलेला काँग्रेस पक्ष सध्या पिछाट होताना दिसत असून जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रासह विविध सत्तास्थानावर काँग्रेसची पकड सैल होत चालल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ताब्यात असलेली अनेक महत्त्वाची सत्तास्थाने हळूहळू हातातून निसटताना दिसत आहेत. विशेषतः गोकुळ दूध संघासारख्या प्रभावी संस्थेवरही काँग्रेसची पकड कमी होत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच आगामी काळात विधान परिषदेची आमदारकीही काँग्रेसच्या हातातून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. एकेकाळी जिल्ह्यात मजबूत संघटन आणि नेतृत्व असलेला काँग्रेस पक्ष सध्या नेतृत्वहीन झाल्याची टीका होत आहे. आमदार बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपेक्षित राजकीय करिश्मा दिसून आला नसल्याचे विरोधकांसह कार्यकर्त्यांचे मत आहे. दरम्यान आगामी निवडणुका आणि सहकार क्षेत्रातील सत्ता संघर्ष लक्षात घेता काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गोकुळ दूध संघ आणि विधान परिषद जागा कायम राखण्यासाठी पक्षाला संघटनात्मक पातळीवर नव्याने उभारी घ्यावी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.